नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस डांगीचा संचालक। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण जे काही सांगत आहोत ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि अभ्यासाला त्या पद्धतीने अभ्यास करा। मित्रांनो, परीक्षा हार्ड नसते तर तिला परीक्षेला हार्ड बनवल्या गेलेला आहे आणि ते पुन्हा पुन्हा हार्ड म्हणजे कठीण होत राहील। पण ती कोणत्या पद्धतीने कठीण होईल? आपण बुद्धिमत्तेचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला सारखी बुद्धी आहे असं नाही, पण प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या पद्धतीचा स्मार्टनेस आहे। आता काय झालं, गेल्या 2 वर्षापासून IBPS काही एक्झाम घ्यायला लागली, जशी लेखापालची परीक्षा जी आहे कोशागार विभागाची, तर गेल्या 22, 23, 24 आणि यावर्षी 25 लाही IBPS न परीक्षा घेतली। IBPS नी परीक्षा घेतल्यानंतर काय करते, IBPS परीक्षा घेते आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला देते तर TCS ला देते। आता TCS ला का देते तर आपल्या देशात जेवढे काही कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहेत हे फक्त TCS पुरवत आहे, त्याच्यामुळे ते TCS ला देते। बरं, हा आपला प्रश्न नाही, आपला प्रश्न आहे आपण गरीबाचे मुलं असतो, आपला अभ्यासाचा मोठा विषय असते आणि परीक्षा हार्ड होत गेली तर कसं बाबा प्रॉब्लेम येईल। तर सरळ सेवा भरतीने गेल्या 4-5 दिवसापूर्वी एक GR काढला सरळ सेवानी। त्या GR मध्ये सरळ सांगितलेलं आहे की आता यानंतर ज्या एक्झाम होतील, कोणत्या ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, लेखापालची आहे, तुमच्या म्हणजे सरळ सेवाच्या सगळ्या परीक्षा समजा की जे काही आपल्याला नावं येत नाही, PWD आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, वन विभाग आहे, यांच्या ज्या काही भरपूर साऱ्या एक्झाम होतात। जिल्हा भरती नाही, जिथं पोलीस भरती जिल्हा भरती होते, जिल्हा भरती होते म्हणजे प्रत्येक जिल्हा ऑफिस मधून त्याची एक्झाम होते, तर ती ऑनलाईन होत नाही, त्याच्यामुळे तिची काही चिंता नाही। पण ज्या काही सरळ सेवाच्या भरती होतात मित्रांनो, तर त्या कोणत्या पद्धतीने होणार आहेत? आता जसं मी सांगितलं तुम्हाला, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS एक्झाम घेताना त्यांच्याकडे स्वतःच्या रिक्रुटमेंट बोर्ड आहे। स्वतःच्या रिक्रुटमेंट बोर्ड असल्यामुळे काय करते, ते सगळ्या मुलांच्या ॲनालाइज करतात। मग ॲनालाइज करतात आणि काय ठरवतात, ॲनालाइज मध्ये सगळ्यात जास्त मुलं कोणत्या प्रश्नांकडे भर देतात, कोणते प्रश्न व्यवस्थित सोडवतात, कोणत्या प्रश्नांना ते थकत आहेत किंवा कन्फ्यूज होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन ह्या विषयावर बोलल्या जात आहे मित्रांनो। तेव्हा लक्षपूर्वक ऐका, IBPS आणि TCS सरळ सेवा भरती, IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आणि ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट देते, TCS ला देते। म्हणजे कोणतीही एक्झाम झाली, लक्षात घ्या, कोणतीही एक्झाम झाली ती कॉन्ट्रॅक्ट देते IBPS ला। ती कुणाला देईल? सरळ सेवा IBPS ला कॉन्ट्रॅक्ट देईल ना। IBPS फक्त पेपर काढतो, पेपर कोण घेते? TCS घेते। पेपर बनवणारा हा, काढणारा देणारा कोण? हा। जसं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो, आपली 10वी 12वीची किंवा ग्रॅज्युएशनचे पेपर होतात, तर कसं होते, पेपर कोण काढते? एक शिक्षक कुणाला देते पेपर? युनिव्हर्सिटीला किंवा बोर्डाला। बोर्ड सगळ्याकडे फॉलो करतात, तशा पद्धतीचे हे पेपर घेतात। आता त्याच्यामध्ये त्यांनी काय ठरवलेलं आहे? त्यांनी ठरवलेलं आहे की सरळ सेवामध्ये काय काय विषय असतात, तर पहिला विषय असते मॅथ, त्याच्यानंतर विषय असते मॅथ प्लस रिजनिंग 25 मार्काचे असते मित्रांनो, त्याच्यानंतर असते इंग्लिश, त्याच्यानंतर असते मराठी आणि एक चौथा सब्जेक्ट आहे, त्याचे नाव आहे GS म्हणजे जनरल सायन्स मध्ये करंट अफेअर्सही आले आणि चालू घडामोडी आले आणि पूर्ण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सायन्सचे सगळे प्रकार आले। आता हे पेपर कोणत्या पद्धतीने होतात, कसं होईल? आता सगळ्यात जास्त आपल्याला घाबरवल्या जात आहे, घाबरण्याचं काही कारण नाही आहे। IBPS काय करणार आहे, हे 4 पेपर आहेत, यांना काय करणार आहे, ते तुम्हाला पूर्ण पेपर राहणार आहे तुमच्या 2 तासाच्या। याला त्यांनी 4 विभागात कनेक्ट केलेला आहे। पहिले 30 मिनिटं, 30 मिनिटामध्ये 25 मार्क, दुसऱ्या 30 मिनिटामध्ये 25 मार्क, तिसऱ्या 30 मिनिटामध्ये 25 मार्क, चौथ्या 30 मिनिटामध्ये 25 मार्क, असे त्यांनी 4 डिव्हायजन केलेले आहेत। 4 मध्ये 4ही विषय असतील। आता हे डिक्लेअर नाही आहे त्यांचे, पण आपण बोलायला गेलो तर होऊ शकते 6, 6, 6, 7, मग इकडे 7, 6, 6, 6 असं होऊ शकते, पण कन्फर्म नाही आहे। ते असंही होऊ शकते, मराठी मॅथ आणि रिजनिंगचे आहेत तर ते टोटल 25 मार्काचा पेपर घेऊ शकते पहिल्या 30 मिनिटासाठी, होऊ शकते, काही होऊ शकते। पण लक्षात घ्या, आपल्याला घाबरवल्या कुठं जात आहे? आपल्याला घाबरवल्या असं जात आहे की पहिल्या 30 मिनिटामध्ये सर आम्ही 25 मार्काच्या सोडवू का? तर आपल्याला काही घाबरायचे नाही। जर नुसतं मॅथ आणि रिजनिंगच्या विषय आहे तर ते सॉल्व्ह करावंच लागणार आहे। नसेल, जर समजा अशा पद्धतीचा पेपर असेल, इथं 7, इथं 6, 6, 6
मग इथं 6 7 6 6 6 6 7 6 6 6 6 न 7. आता काय होईल पा साइन ते 18 7 25 अशा पद्धतीच्या राहू शकते असं गेस आहे. इथं डिक्लेअर केलेलं नाही आहे. कदाचित असंही होऊ शकते मॅथ आणि रिजनिंगच्या पहिले 25 पहिले 25 आणि पहिले 25 असे चारही प्रकार होऊ शकतात. आता मित्रांनो IBPS चे एक्झामचे प्रिपरेशन करणारे मुलं म्हणजे आपण समजू बँकिंगचे जे मुलं आहेत किंवा स्टॉप सिलेक्शनचे जे मुलं आहेत त्यांना ही सवय पडलेली आहे. आता राहिलं प्रश्न आपण सरळ सेवावाल्यांच्या. तर मित्रांनो इथं घाबरण्यासारखं काय नाही आहे आणि का बरं आपलं थोडंसं डोकं वापरायची वेळ आलेली आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो की बघा 25 मार्काच्या राहील 30 मिनिटात पेपर बंद होणार आहे. तर तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला हार्ड विषय कोणता आहे, कोणता विषय आपल्याला हार्ड विषय आहे गणित. तर गणिताचे पहिले नको सोडवा, पहिले सोडवा इंग्लिश जमलं तर, मराठी जमलं तर आणि जनरल सायन्स जमलं तर. जर तुम्ही पहिले मॅथचे प्रश्न सोडवायला गेलेत ना पहिले 25 मिनिटं मॅथमध्येच गेले तर चारही याच्यामध्ये तुमचे तुमचे काय होतील 25 मार्काचे गणित सुटतील, बाकी सुटणार नाही. आणि सगळे विषय 100 मार्काचे सोडवण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ना प्रत्येक वेळेस 30 मिनिटांमध्ये हा एका विद्यार्थ्यासाठी राहणार आहे का? नाही. तर आपल्या सरळ सेवाचे सगळे जेवढे लोक अभ्यास करणार आहेत, सरळ सेवाचे जेवढे लोक अभ्यास करतात त्यांच्या सगळ्यांसाठी सारखंच राहणार आहे. मग माझी कटऑफ सर 80 लागेल का, त्याची 75 लागेल का? जी लागेल ती सगळ्यांसाठी सारखीच लागणार आहे. अभ्यासाची पद्धत बदलवायची नाहीये. आपल्या अभ्यासाचे नियम काही आहेत का? नाही. मग काय करायचं? तर एक तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करतात मित्रांनो त्याच पद्धतीने करा. फक्त आता लक्षात ठेवा पेपर सॉल्व्ह करताना 30 मिनिटांमध्ये मिक्स 25 मार्काचं पेपर सोडवायचं. मिक्स 25 मार्काचा पेपर सोडवले तुम्ही किती वेळात किती प्रश्न सुटतात याच्याकडे लक्ष द्या. आता जर बँकिंग सारखं पोर्शन आणलं तुम्हाला, मी याच्याबद्दल बोलणार नाही की सिलेबस तुमच्या काय असणार आहे, याबद्दल बोलणार याच्यासाठी नाही की सिलेबस मध्ये काही असते, कारण तुम्ही कोणत्याही रिक्रुटमेंटच्या सिलेबस पहा सारखंच असते. काय असते सरळ सेवामध्ये ट्रिग्नोमॅट्री नसते, SSC वाले ट्रिग्नोमॅट्री घेतात, बँकिंग वाले ट्रिग्नोमॅट्री घेतच नाही, फक्त जॉमेट्री घेतात. तर आपण अभ्यास त्याच पद्धतीचा करत आहोत मित्रांनो, दुसरं काही करत आहोत का? मग घाबरायची काही गरज नाही. घाबरायचं कुठं आहे? आपल्याला भीती. आमच्यासारख्या लोकांनी जे व्हिडिओ बनवायला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी करत आहोत आम्ही की तुम्ही इथं घाबरून जायचं नाही, नाहीच आहे. पण अभ्यासाला वेगळी गती द्या. अभ्यासाला वेगळी गती द्यायला नाही. आणि सरकारने आता 75,000 रिक्रुटमेंट काढणार आहे. त्यांनी तसं GR काढलेला आहे. प्रत्येक मंगळवारी कॅबिनेट बैठक होते मित्रांनो, प्रत्येक मंगळवारी कॅबिनेट बैठक होते. गेल्या मंगळवारी त्यांनी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव पारित केलेला आहे की 75,000 रिक्रुटमेंट हे जुलै ऑगस्टच्या याच्यामध्ये आपण फॉलो करू म्हणजे काढायच्या तयारीत आहेत ते. आणि ह्या 75,000 जागा निघणार आहेत. त्यांचे डिपार्टमेंट आहेत 13 ते 14. त्या 13 ते 14 डिपार्टमेंटमध्ये 75,000 रिक्रुटमेंट काढणार आहेत. जर तुमची तयारी बरोबर नसेल, तयारी कुठे चुकणार आहे? आपली तयारी चुकलेली नाही आहे. आपल्याला सिलेबस हार्ड, कारण मी खूप विद्यार्थ्यांना पाहिला सर त्या परीक्षेचा फॉर्म भरायचे सर सिलेबस काय आहे? सिलेबस साधा आहे. आता मुलं घाबरतात कुठं ते तुम्हाला पुन्हा सांगतो. मुलं घाबरतात इथं सर तो गणिताचा प्रश्न हार्ड वाटायला हो, तो 10 वेळा करा नको, त्या सोडा. कारण तुम्हाला परीक्षा 25 मार्क जेव्हा गणितावर घेणार आहे मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंगवर 25 मार्क देणार आहे तर 25चे 25ही कठीण नाही राहतील. 25 पैकी 4 ते 5 कठीण ठेवेलच. 20 मार्क तुम्हाला कव्हर करायचे आहेत. इंग्लिश काय असते? इंग्लिशमध्ये टेन्स विचारेल, चेंज द वॉइस विचारेल, सिलोजिझम्स विचारेल, काय विचारणार आहे? पॅराग्राफ मधले विचारणार आहे थोडेसे प्रश्न. तेच पॅटर्न तेच आहे. अभ्यास तुम्हाला त्या लेवलला करायचा आहे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेत 30 मिनिटांमध्ये 25च्या पॅटर्न सोडवायचे आहे, 30 मिनिटांमध्ये 25च्या पॅटर्न सोडवायचे आहे. ह्या डिक्लेरेशन करावं लागेल. मराठीत काय विचारणार आहे तुम्हाला? तुम्ही केलेला अभ्यास, एवढ्या शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय येणार आहे का? सिलेबस परफेक्ट आहे. तुम्ही बघून घ्या, कोणतीही नोटिफिकेशन आल्यानंतर त्याचा सिलेबस चेक करा. करताच तुम्ही, मग ते चेक केल्यानंतर बघा कोणत्या याला सिलेबस चेंजिंग आलेला आहे. आता काही लोकांना हे घाबरवलं, TET वाल्यांची एक्झाम हे केली, त्यांनी पूर्ण बँकिंगच्या सिलेबस सारखं सिलेबस टाकलं तर सर आमच्या असं होईल का? बिलकुल होणार नाही.
सरकारने ती ताकीद दिलेली आहे IBPS ला की आम्हाला बँकिंग नुसार तुम्ही घ्यायला ते ठीक आहे, पण एवढे हार्ड पेपर येतील नाही, कारण बँकिंग वाल्यांना टायमिंगच्या प्रॉब्लेम्स असते, त्यांना याच्या प्रॉब्लेम नसते की काय करायचे आहे, त्यांना प्रॉब्लेम्स असते बँकिंग वाल्यांना की त्यांची बुद्धिमत्ता जी असते ते लोकेशननी चांगली असते. त्याच्यामुळे मित्रांनो घाबरून जाऊ नका. आपण येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेच्या जेव्हाही नोटिफिकेशन येतील त्याच तारखेला आपण तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा.